नमस्कार मंडळी, जय शिवराय, जय शंभूराजे. मी स्मिता पवार. पहिल्या व्हिडिओच्या भरमसाठ यशानंतर 10 ते 12 व्ह्यूज विथ 0 लाईक दुसरा व्हिडिओ घेऊन आली. तर आजचा मी जो व्हिडिओ बनवणार आहे तो माझा अनुभव तुम्हाला शेअर करणार आहे थोडक्यात. तर मला असं वाटतं की आपण जेव्हा असा विचार करतो की माझ्या शेजारी राहणारे, माझ्या सभोवतालचे, माझ्या ज्या संपर्कात आहेत ते लोक खूप छान आहेत, खूप प्रेमळ आहेत, तर आपल्याला त्याचा तो अनुभव येत जातो की खरंच ते लोक आपल्याशी छान वागायला लागतात आणि प्रेमाने बोलतात, सगळं व्यवस्थित होतं. म्हणजे एक तुम्हाला सांगते, आता दाखवते. ह्या कोथिंबीर वडे आहेत. मी आता ऑफिसवरून आले, मी एकटी राहते. तर माझ्या शेजारी एक ताई राहते, तिने मला दिलेत. आणि हा एकच नाही, अजून मी सांगते तुम्हाला. जेव्हापासून मी हा विचार करते की माझ्या सभोवतालचे खूप छान आहेत. माझ्या ऑफिसमध्ये एक काकी आहेत, म्हणजे त्या सफाई कामगार आहेत. तर त्या माझं ब्लँकेट मोठं असल्यामुळं ते एकटीला धुता येत नाही, त्याच्यात भरपूर पाणी साठतं, मग ते वजं उचलत नाही, माझ्या प्रॉपर भाषेत त्याचं वजं उचलत नाही, मग त्याच्यामुळे ते धुवता येत नाही. म्हणून मी ते धुवायला घेऊन गेलेले आणि ऑफिसमध्ये ते म्हणजे त्या पॉलिथिनमध्ये ठेवलेलं की थोडा वेळमध्ये मिळाला की मी ते घेऊन जाईन आणि लॉन्ड्रीमध्ये देईन. तर त्या आल्या, त्यांनी मला विचारलं की हे कशासाठी आणलेस, काय करणार आहेस तू. तर मी त्यांना सांगितलं की मी ते धुवायला देणार आहे. तर त्या मला बोलल्या की दे, तू माझ्याकडे दे, मी धुवून आणते. आणि मला कसं वाटलं की त्या त्या पण पैसे घेतील, कारण त्यांनी मला विचारलं की तो किती रुपये घेतो. म्हटलं मला काय माहिती नाही, मी पहिल्यांदाच टाकते, तर मी आता बघणार आहे. तर मग त्या म्हटल्या ठीक आहे, असू दे, तू दे माझ्याकडे, मी धुवून आणते. मग मी त्यांना दिलं आणि मला असं वाटलं की ते पैसे घेणार आहेत, त्याच्यामुळं मी असं हक्कानं सांगितलं, म्हणजे मोठ्यानं सांगितलं त्यांना की की छान व्यवस्थित धुवा, उन्हात सुकवा, कम्फर्ट टाका त्याच्यात, असं सांगितलं. आणि मग त्या 2 दिवसांनी माझ्याकडं ब्लँकेट घेऊन सुकवून घेऊन आल्या आणि त्यांनी माझ्याकडून पैसेच नाही घेतले. मी त्यांना एवढं पाठीमागं लागले की पैसे घ्या, पैसे घ्या. इन शॉर्ट मला काय सांगायचं आहे की जेव्हा आपण असा विचार करतो तशी परिस्थिती ऑटोमॅटिक निर्माण होते आणि सगळी लोक आपल्याशी छान वागायला लागतात. अजून एक काका आहेत जे रोज सकाळी येऊन मला फुलं देऊन जातात देवासाठी. तर मी तुम्हाला ती उद्या दाखवते, ते काका ह्याच व्हिडिओमध्ये ते ॲड करते हां, आणि तेव्हाच फिनिश करते व्हिडिओ. शिवसकाळ मंडळी जे फूल घेऊन येतात माझ्यासाठी रोज काका, ते तुम्हाला दाखवते. त्यांचीच वाट बघते, आले की लगेच दाखवते. आलेत बघा काका, रोज येतात हे ह्याच वेळेला. आज नाही केले, आता करते. थँक्यू. तर हे होते आमचे काका जे रोज सकाळी मला फुलं घेऊन येतात. तुम्हाला जास्त दिसले असते. ह्या ट्रेमध्ये जे मी आज सकाळी कधीच जात नाही, आज सकाळी बाहेर गेलेले म्हणून अशी शोधून चोरून मागून आणलेली फुलं आहेत. आणि ही फुलं ती जी रोज काका माझ्यासाठी घेऊन येतात. तर अशा बऱ्याच गोष्टी आहेत ज्या मी माझ्या विचार बदलल्यावर एक्सपिरियन्स केल्यात, अनुभवल्यात. तर जसं आपण विचार करू तसेच लोक आपल्याशी वागतात.